श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 8वा ज्ञानदशक समास 6वा दुष्टित निरूपण. श्रीराम श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे किता दिसी हे मज निरोपावे श्रीराम. श्रोता वक्त्याला विनंती करीत आहे की आपण मला सत्संगाचा महिमा कसा आहे तो वर्णन करून सांगावा. किती दिवस सत्संग केला असता मोक्ष लाभतो हेही मला समजावून सांगा. धरिता साधूची संगती किती दिवसा होते मुक्ती हा निश्चय कृपामूर्ती मज दीनास करावा श्रीराम. हे कृपामूर्ती, साधूची संगती केल्याने किती दिवसांनी मुक्ती प्राप्त होते त्या संबंधी निश्चित मत मज दीनाला सांगा. मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी दुश्चितपणे हानी होत असे श्रीराम. यावर वक्त्याने उत्तर दिले की दृढ विश्वास असेल तर निरूपण श्रवण करता क्षणीच तात्काळ मुक्ती लभते, पण दुश्चितपणे भांबावलेपणाने श्रवण केले तर मात्र हानी होते. सुचितपणे दुश्चित मन होते अकस्मात त्यास करावे निवांत कोणे परी श्रीराम. यावर श्रोत्याने परत प्रश्न केला की सुचितपणे म्हणजे एकाग्र मनाने श्रवण करत असता अकस्मात एकाएकी मन दुश्चित होते म्हणजे भांबावून जाते, तरी परत त्याला कसं शांत करावं ते सांगा. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा श्रीराम. यावर वक्ता उत्तर देत आहे की मनाची प्रयत्नपूर्वक विषयाकडील ओढ तोडून अत्यंत आवडीने आणि क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून श्रवण करावं व काळ सार्थकी लावावा. अर्थप्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यांतरी दुश्चितपणे आले तरी पुन्हा श्रवण करावे श्रीराम. अर्थ व सारभूत सिद्धांत नीट समजून घ्यावेत व ग्रंथांतरी त्याचा शोध घेऊन अंतरात त्याचे मनन करावे. मध्येच मन अस्वस्थ झाले तरी श्रवण सोडू नये, पुन्हा पुन्हा श्रवण करीत असावे. अर्थांतर पाहिल्या विण उगेच करी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे श्रीराम. अर्थ नीट समजून न घेता जो उगीच श्रवण करतो तो श्रोता नसून मनुष्य वेशातील पाषाणच होय. येथे श्रोते मानतील सीण आम्हास केले पाषाण तरी पाषाणाचे लक्षण सावध ऐका श्रीराम. आता हे ऐकून श्रोत्यांना वाईट वाटेल की आपल्याला पाषाण ठरवले, तर आता पाषाणाचे लक्षण ऐका. वाकुडा तिकडा फोडिला पाषाण घडून नीट केला दुसरे वेळेसी पाहिला तरी तो तैसाची असे श्रीराम. वाकडा तिकडा असलेला दगड फोडून त्याला नीट केला, काही विशिष्ट आकार दिला, तर परत दुसऱ्या वेळेला त्याला पाहिला की ज्या स्थितीत आपण त्याला ठेवलेला असतो त्या स्थितीत तो जसाच्या तसाच असतो. टाकीने खपली फोडिली ते मागुती नाही जडली मनुष्याची कुबुद्धी झाडिली तरी ते पुन्हा लागे श्रीराम. दगडाची खपली टाकीने तोडली की ती परत दगडाला चिकटत नाही, पण मनुष्याचं तसं नाही, त्याची कुबुद्धी झाडली तरी ती पुन्हा येऊन त्याला चिकटते. सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला या कारणे महाभला पाषाण गोटा श्रीराम. मनुष्याने कुणाचे ऐकून अवगुणाचा त्याग केला तरी अवगुण परत येऊन चिकटतात, म्हणून त्याच्यापेक्षा पाषाण गोटा खूपच चांगला असं म्हणावं लागतं. ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहून उणा पाषाण आगळा जाणा कोटी गुणे श्रीराम. ज्या मनुष्याचा अवगुण नाहीसा होत नाही तो मनुष्य पाषाणाहून कमी प्रतीचा म्हणावा लागेल, त्याच्यापेक्षा पाषाण कोटी गुणांनी बरा असे म्हणावे लागेल. कोटी गुणे कैसा पाषाण त्याचेही ऐका लक्षण श्रोती करावे श्रवण सावध होऊन श्रीराम. पाषाणाला कोटी गुणांनी बरा असे का म्हटले
त्याचेही कारण सांगतो, ते श्रोत्यांनी सावध होऊन श्रवण करावे. माणिक मोती प्रवाळ, पाची वैडूर्य वज्र नीळ, गोमेद मणी परीस केवळ, पाषाण बोलिजे श्रीराम. माणिक, मोती, पोवळे, पाचू, वैडूर्य, वज्रनीळ तसेच गोमेद मणी व परीस हे सर्वही पाषाणच म्हटले जातात. याही वेगळे बहुत, सूर्यकांत सोमकांत, नाना मोहरे सप्रचित, औषधा कारणे श्रीराम. याखेरीज इतरही अनेक सूर्यकांत, सोमकांत, चंद्रकांत, नाना औषधी मणी जे औषधांकरता अनुभव सिद्ध आहेत, ते याप्रमाणे सर्वही पाषाणच आहेत. याही वेगळे पाषाण भले, नाना तीर्थी जे लागले, वापी कूप सेखी झाले, हरिहर मूर्ती श्रीराम. याखेरीज अनेक उत्तम पाषाण नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक प्रकारे वापी, कूप, घाट, मंदिरे, दीपमाळा वगैरेंसाठी एवढेच नव्हे तर हरिहर आदी देवतांच्या मूर्तीसाठी वापरले जातात. याचा पाहता विचार, पाषाणा ऐसे नाही सार, मनुष्य ते काये पामर, पाषाणा पुढे श्रीराम. त्या सर्वांचा विचार केला की पाषाण किती मूल्यवान असतात ते कळून येते. म्हणून पाषाणासारखे सार नाही. त्याच्या पुढे बिचाऱ्या पामर मनुष्याचा काय पाड. तरी तो ऐसा नव्हे पाषाण, जो अपवित्र निकारण, तया सारिखा देह जाण, दुष्चित भक्तांचा श्रीराम. पण जो पाषाण वरील प्रमाणे चांगल्या कामासाठी उपयोगात आणला जात नाही, उलट जो निरुपयोगी व अपवित्र असतो त्याच्यासारखाच दुष्चित्त व अभक्त माणसाचा देह कुचकामाचा व अपवित्र समजावा. आता असो हे बोलणे, घात होतो दुष्चितपणे, दुष्चितपणाचे निगुणे, प्रपंचना परमार्थ श्रीराम. आता हे बोलणे पुरे. थोडक्यात म्हणजे दुष्चितपणाने आपला घात होतो. त्या अवगुणामुळे धड ना प्रपंच, धड ना परमार्थ अशी स्थिती होते. दुष्चितपणे कार्य नासे, दुष्चितपणे चिंता वसे, दुष्चितपणे स्मरण नसे, क्षण एक पाहता श्रीराम. दुष्चितपणे कार्य बिघडते, मनात चिंता उत्पन्न होते, पाहता पाहता एका क्षणात विस्मरण होते. दुष्चितपणे शत्रुजिने, दुष्चितपणे जन्म मरणे, दुष्चितपणाचे निगुणे, हानी होये श्रीराम. त्या अवगुणामुळे सावध न राहिल्याने शत्रूकडून पराभव पत्करावा लागतो. जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होत नाही. सर्व प्रकारे अत्यंत नुकसान होत असते. दुष्चितपणे नव्हे साधन, दुष्चितपणे न घडे भजन, दुष्चितपणे नव्हे ज्ञान, साधकांसी श्रीराम. दुष्चितपणामुळे साधकाच्या हातून नीट साधन होत नाही की भगवंताचं भजन होत नाही अथवा ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही. दुष्चितपणे नव्हे निश्चयो, दुष्चितपणे न घडे जयो, दुष्चितपणे होय क्षयो, आपुल्या स्वहिताचा श्रीराम. दुष्चितपणामुळे कुठल्याही गोष्टी संबंधी निश्चय होत नाही. कुठल्याही गोष्टीत जय यश मिळत नाही. आपल्या हिताची सर्व प्रकारे हानी होते. दुष्चितपणे न घडे श्रवण, दुष्चितपणे न घडे विवरण, दुष्चितपणे निरूपण, हातीचे जाये श्रीराम. दुष्चितपणामुळे नीट श्रवण घडत नाही. श्रवण केलेल्या गोष्टीचे विवरण उत्तम प्रकारे करता येत नाही. त्यामुळे अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने जो लाभ होणार असतो तो हातचा जातो. दुष्चित बैसलाची दिसे, परितो असतची नसे, चंचल चक्री पडिले असे, मानस तयाचे श्रीराम. चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी बसला आहे असे दिसते, पण तो खरे असून नसल्यासारखाच असतो. कारण त्याचे मन एखाद्या चक्रात सापडल्यासारखे भ्रमण करीत असते. वेडे पिशाच निरंतर, अंधमुखे आणि बधिर, तैसा जाणावा संसार, दुष्चित प्राणियांचा श्रीराम. एखाद्या वेड्या माणसाचा किंवा निरंतर पिशाच लागलेल्या माणसाचा
किंवा अंध मूक बधीर माणसाचा संसार जसा असतो तसाच दूषित प्राण्याचाही संसार धड नसतो. सावध असो न उमजेन, श्रवण असो न ऐकेन, ज्ञान असो न कळेन, सारासार विचार श्रीराम. तो सावध असून शुद्धीत असून त्याला काही उमजत नाही, कान असून त्याला जणू काही ऐकू येत नाही, आणि ज्ञान असून त्याला सारासार विवेक कळत नाही. ऐसा जो दुश्चित आळसी, परलोक कैचा त्यासी, जयाचे जीवी अहर्निशी, आळस वसे श्रीराम. या प्रकारे जो दुश्चित आणि आळशी असतो आणि ज्याच्या चित्तात रात्रंदिवस आळसच भरलेला असतो त्याला परलोक कसा प्राप्त होणार. दुश्चितपणापासून सुटला तरी तो सवेची आळस आला, आळसा हाती प्राणी आला, उसंतची नाही श्रीराम. जर एखादा मनुष्य दुश्चितपणापासून सुटला तर त्याला लगेच आळस घेरून टाकतो. एकदा आळसाच्या हाती मनुष्य सापडला की त्याला उसंतच मिळत नाही. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नव्हे पाठांतर, काही केल्या श्रीराम. आळसामुळे विचार करता येत नाही, आळसामुळे आचार बुडतो आणि त्यामुळे काही केल्या पाठांतरही होऊ शकत नाही. आळसे घडे ना श्रवण, आळसे नव्हे निरूपण, आळसे परमार्थाची खूण, मळीण झाली श्रीराम. आळसामुळे श्रवण निरूपण इत्यादी काहीच घडत नाही, त्यामुळे परमार्थही होत नाही. आळसे नित्य नेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला, असंभाव्य श्रीराम. आळसामुळे नित्यनेम राहून जातो, अभ्यास बंदच पडतो व आळसाने आळस अमर्याद वाढतो. आळसे गेली धारणा धृती, आळसे मळीण झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती, मंद झाली श्रीराम. आळसाने निश्चय टिकून राहत नाही, धैर्य नष्ट होते आणि वृत्ती मलिन होते. एवढेच नव्हे तर विवेकही मंदावतो. आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली, सद्बुद्धी निश्चयाची श्रीराम. आळसाने निद्रा वाढली, वासना बळावली आणि आळसाने सद्बुद्धीचा निश्चय नाहीसा होतो. दुश्चितपणा सवे आळस, आळसे निद्रा विळास, निद्रा विळासे केवळ नास, आयुष्याचा श्रीराम. दुश्चितपणाने प्रथम आळस वाढतो, आळसामुळे झोपेत सुख वाटू लागते आणि झोपेत अधिक काळ जाऊ लागल्यामुळे आयुष्याचा नाश होतो. निद्रा आळस दुश्चितपण, हेची मूर्खाचे लक्षण, येणे करिता निरूपण, उमजेची ना श्रीराम. निद्रा आळस आणि दुश्चितपणा ही मूर्खाची लक्षणे. या तीन अवगुणामुळे अध्यात्म निरूपण उमजतच नाही. हे तिन्ही लक्षणे जेथे, विवेक कैचा असेल तेथे, अज्ञानास या परते, सुखची नाही श्रीराम. ही तीनही लक्षणे जेथे असतात तेथे विवेक कसा उत्पन्न होणार. अज्ञानी माणसाला आळस व निद्रा यातच सुख वाटते. याहून अधिक सुख कशात असेल असं त्याला वाटतच नाही. क्षुधा लागताच जेविला, जेवून उठता आळस आला, आळस येता निजेला, सावकाश श्रीराम. भूक लागल्याबरोबर जेवावे, जेवून उठताच आळस येतो, आळस आला की आरामात झोपून जावे, हेच त्याला बरे वाटते. निजोन उठताच दुश्चित, तदा नाही सावचित, तेथे कैचे आत्महित, निरूपणी श्रीराम. निजून उठल्यावरही तो कधी सावचित नसतोच. दुश्चितपणामुळे निरूपण ऐकूनही आत्महित कसं होणार. मर्कटापासी दिल्हे रत्न, पिशाच्या हाती निधान, दुश्चिता पुढे निरूपण, तया परी होये श्रीराम. माकडाच्या हाती रत्न द्यावे किंवा पिशाच्याच्या हाती खजिना सोपवावा, त्याप्रमाणे दुश्चित असणाऱ्या माणसापुढे अध्यात्म निरूपण करणे होय. आता असो हे उपपत्ती, आशंकेची कोण गती,
किता दिवसा होते मुक्ती सज्जनाचे निसंगे श्रीराम. असो, आता हा उहापोह पुरे झाला. मूळ शंकेचे उत्तर आता दिले पाहिजे. सज्जनांच्या संगतीने किती दिवसात मुक्ती होते ही मूळ शंका आहे. ऐकायाचे प्रत्योत्तर कथेसी व्हावे निरोत्तर संत संघाचा विचार ऐसा असे श्रीराम. या शंकेचे उत्तर आता ऐका, म्हणजे शंका पूर्ण नाहीशी होईल. संत संघाचा विचार असा आहे. लोहो परिसेसी लागला थेंबुटा सागरी मिळाला गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी श्रीराम. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की तत्काळ लोखंडाचे सोने होते. थेंबुटा सागरात मिळाला की तत्क्षणी एकरूप होतो. किंवा एखाद्या नदीचा गंगेशी संगम झाला की ती तत्क्षणीच गंगा बनते. सावध साक्षपी आणि दक्ष तयास तात्काळची मोक्ष इतरांस ते अलक्ष लक्षिले नवचे श्रीराम. त्याप्रमाणे जो सावध, निग्रही व जागरूक असतो त्याला तात्काळ मोक्ष मिळतो. इतरांना अलक्ष अशा स्वरूपाची प्राप्ती करून घेता येत नाही. येथे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंता न लगे वेळ अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे श्रीराम. येथे तत्काळ मोक्ष मिळण्यास शिष्याची प्रज्ञाच केवळ कारणीभूत होते. कुशाग्र बुद्धीने युक्त असणाऱ्यांना वेळ लागत नाही. विशेषतः जे शिष्य अनन्य असतात त्यांना तात्काळ मोक्ष लाभतो. प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण अनन्य भावार्थे विण प्रज्ञा खोटी श्रीराम. जे प्रज्ञावंत आणि अनन्यही असतात त्यांना एक क्षणही लागत नाही. अनन्य भाव जर नसेल तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही, ती निरुपयोगी ठरते. प्रज्ञेविण अर्थ न कळे विश्वासे विण वस्तू न कळे प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान श्रीराम. प्रज्ञा नसेल तर निरूपणाचा अर्थ कळत नाही आणि विश्वास नसेल तर सद्वस्तू कळत नाही. प्रज्ञा आणि विश्वास दोन्ही असतील तर देहाभिमान गळून जातो. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तू प्राप्ती सत्संगे सद्गती विलंबची नाही श्रीराम. देहाभिमान नष्ट झाला की शेवटी अगदी सहज वस्तूची प्राप्ती होते. सत्संगाने तत्काळ सद्गती मिळते, विलंब लागत नाही. सावध साक्षपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयास साधने सायास करणेची न लगे श्रीराम. जो शिष्य सावध, निग्रही, विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास बाळगणारा असतो त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाहीत. इतर भाविक साबडे तयासही साधने मोक्ष जोडे साधू संगे तत्काळ उडे विवेक दृष्टी श्रीराम. इतर भोळे बाबडे भाविक लोक असतात त्यांनाही साधनाने मोक्ष मिळतो. साधूंच्या संगतीमुळे विवेक दृष्टी तत्काळ जागृत होते. परिते साधन मोडू नये निरूपणाचा उपाये निरूपणे लागे सोये सर्वत्रांसी श्रीराम. पण निरूपणाचा उपाय करीत असताही साधन कधी सोडू नये. निरूपणानेच सर्वांना मार्ग सापडतो. आता मोक्ष आहे कैसा कैसी स्वरूपाची दशा त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी श्रीराम. आता मोक्ष कसा आहे, स्वरूप दशा कशी असते, सत्संगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती कशी होते. ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलिले असे सकळ श्रोती होऊन या निश्चळ अवधान द्यावे श्रीराम. याचे स्पष्ट व स्वच्छ निरूपण पुढे सर्व सांगितले जाईल. तरी श्रोत्यांनी निश्चल होऊन शांत चित्ताने अवधान द्यावे. अवगुण त्यागावया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे श्रोती कोप न धरणे ऐसिया वचनाचा श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून न्यायनिष्ठुरपणे बोलावे लागते. तरी अशा बोलण्याचा राग श्रोत्यांनी धरू नये. जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दुश्चित निरूपण नाम समास 6वा समाप्त.